कर्जमुक्तीची आठवण आणि मेळघाट संघर्ष यात्रा काल 1 मार्च पासून बच्चू कडू यांनी काढलेली आहे। भाऊ, काय सांगाल, आजचा दुसरा दिवस आहे, कशा प्रकारे या ठिकाणी आदिवासी बांधव आपल्यासोबत या ठिकाणी येत आहे? पहिले तर आदिवासी शांतप्रिय लोक आहेत, त्याचा सरकार व्यवस्थित फायदा घेतं। कारण हे ना आवाज करत ना संघर्ष आहे, काम करायचं आणि पाणी नाही भेटलं तरी आमच्याकडे 1 दिवस 2 दिवस लाईट बंद झालं तर हंगाम होऊ शकतो। 75 वर्षापासून लाईट नाही मिळत, त्यांच्या मनात तो संघर्षाच्या भावना पण नाही आहे। पाणी साधं स्वच्छ पाणी भेटणं कठीण आहे। जे काही पाणी येतं ते आपण जे इकडे ढोराला पाजतो ते पाणी इकडे प्यावं लागतं। म्हणजे रस्ता नाही, शिक्षण चांगलं नाही, शिक्षणाचं तर 3-13 वाजून टाकले। काल आम्ही रायपूरला गेलो तर तिथं क्वार्टरच नाही राहण्यासाठी लोकांना, शिक्षकांना। तर आम्ही राहू कुठं? म्हणजे आरोग्य सेवा करायची आहे तर ज्यांना ज्या डॉक्टरला राहायची तर व्यवस्था लागेल का नाही? अनेक अडचणी, म्हणजे कर्मचाऱ्याच्या अडचणी वेगळ्याच आहे। आणि शाळेत मग शिक्षका, आता मी कुहीला गेलो तर कुहीमध्ये राहायची व्यवस्था नाही, कारण तिथं पाणी पण नाही, लाईट पण नाही, मग शिक्षक राहीन कसा? म्हणजे त्याच्यामुळं लोकांना तर पाणी भेटत नाही। एका समस्यातून अनेक समस्याला घेरलेलं आहे। जसं मेळघाट घेरला आहे ना, म्हणजे गोल आहे, तसं समस्या आहे, फिरून फिरून ते अशा एकत्रित होतं सगळं। त्याच्यामुळं मला असं वाटतं का लाखो दूर, आम्ही जेव्हा 70-80 वर्षाकडे आपला जो भारत होता त्याच्याही मागं असलेला मेळघाट, म्हणजे कुठल्या समस्येला हात घालावा हाही प्रश्न इथं आहे। एमर्जन्सीमध्ये काम केलं तर मजुरी 4-4 महिने भेटत नाही। वाघानं गंभीर जखमी केलं। आम्ही त्या दिवशी रोटाखेड्याला गेलो होतो, आणि नंतर रोटाखेड्यानंतर ते कोणतं गाव आहे, कारंजखेडा नाही, बोराटामध्ये तर विहिरीला पाणी आहे, पण फॉरेस्ट म्हणते तुम्हाला आता पाईपलाईन नाही टाकता येईल। आम्ही पाईपलाईन नाही टाकू, तर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकू देत नाही आहे। इंग्रज बरे होते ना यांच्यापेक्षा। आम्ही वाट पाहू काही दिवस, नाही तर ती पाईपलाईन आम्ही टाकू, आणि फॉरेस्टवाला काय अडवाला ना तर टांग तोडल्याशिवाय नाही राहणार। आपण जर पाहिलं तर आपण पायी या ठिकाणी आल्या, या ठिकाणी गाव आहे, या रस्त्याला पायी चालायची सुद्धा व्यवस्था नाही आहे। तर गाड्या, हे आदिवासी लोक कसे येत असतील? तसा यांचं जगणंच मला वाटतं मान्य केलं नाही सरकारनं। यांचं म्हणजे एका वाघासाठी लाखो करोडो रुपये खर्च करते, पण एक आदिवासी जिवंत राहायला पाहिजे। कसं आहे, प्रचंड, म्हणजे इतक्या जर तुम्ही शाळेत जर गेले तर क्वालिटीचं शिक्षण सोडा, पण शिक्षण हा शब्द पूर्ण करण्याला पण आयुष्य गमावं लागेल तरुणांना। अशा प्रकारची व्यवस्था इथल्या अजूनही आमदार खासदारांना मंदिर किंवा पुतळ्यासाठी गुंतवून ठेवण्याचा प्रथा जे आहे ते पुन्हा वेगवान भाजप करत आहे। भाजप पुन्हा त्यांना इथे हिंदू खतरे में म्हणून सांगत आहे। पण नवर वाटतं का पुऱ्या 25-30 खेड्यामध्ये एकही मुसलमान नाही आहे, आणि तरी तो म्हणते हिंदू खतऱ्यात आहे। म्हणजे इथं तर मेळघाटच खतऱ्यात आहे ना बाबा। मेळघाट आदिवासी खतऱ्यात आहे, तिथला मजूर खतऱ्यात आहे, शिकाव तर व्यवस्था नाही। माझं म्हणणं 10 गावा मिळून जर एक उच्च शिक्षण शाळा बनवली, तिथे सगळं ग्रॅज्युएशन, सगळा व्यायाम गिम सगळं तिथेच होईल एका ठिकाणी 10 गावामध्ये, तर एक क्रांतीचं पाऊल टाकू शकतो। बजेट भरपूर आहे, सिमेंट टँकमध्ये आंघोळ करणारे मंत्री आणि पिण्याचं पाणीसुद्धा, पिण्याच्या पाण्यासाठी तरसणारा मेळघाट, म्हणजे अंतर जर पाहिलं तर ते टेप रेकॉर्डनं मोजता येणार नाही। आणि याला आम्ही आदिवासी बांधवच जबाबदार आहे। हे एवढे शांत आहे, म्हणजे गडचिरोलीला बंदूक चढली, नक्षलवादी आले, गडचिरोलीचा विकास चारो तरफ झाला। आम्ही बंदुकीनं विकास नाही मागत, आम्ही खून खराबा नाही करू इच्छित आहे, परंतु जर तुमच्या व्यवस्थेमुळे आम्ही मरत असाल तर मग आम्ही काय केलं पाहिजे, सरकारनं सांगितलं पाहिजे। आणि याच्यासाठी मी 250 किलोमीटर पायी चढतो आहे। 250 किलोमीटर हा प्रवास करतोय सलवणा चिखलदऱ्यापर्यंत। काही निवडणूक आमचा काही हेतू नाही आहे, जात आणि धर्माचा विषय नाही आहे।
हा विषय आमच्या अस्तित्वाचा आहे मेळघाटवासियांचा आणि त्याच्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न करून पाहतो. आता लोक काय प्रतिसाद देते, आदिवासी बांधव म्हणा, गवळी बांधव असेल किंवा जे काही समाज असेल त्यांचा प्रतिसाद काय मिळतो त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आम्ही लढण्याची तयारी आहे. बच्चू कडून एकदा जर हाती घेतलं तर आम्ही मुद्दा शेवटपर्यंत नेऊ. मी फॉरेस्टला आवाहन करतो किमान पिण्याचं पाणी आणि आरोग्य लाईनची व्यवस्था, आणि त्याच्यासाठी जर तुम्ही NOC दिली नाही तर मग आम्ही पाईप खोदू. आम्ही पाईप लाईन खोदू. रस्ता साध्या रस्त्यासाठी, म्हणजे रस्ता आता रक्तवाहिन्या जशा शरीरातल्या आहेत तसं रस्त्याचं महत्त्व आहे. रक्तवाहिन्या नष्ट झाल्या का माणूस संपून जातो. जर विकासाचा खास मानबिंदू आहे तो रस्ता आहे, आणि रस्त्यापासून ते झालं आहे. परवानगी नाही, हे नाही, ते नाही. खडीकरण असेल तर खडीकरणच तुम्हाला करावं लागेल. इथून MP मध्ये डांबरीकरण होते, त्याच फॉरेस्टमधून रस्ता जातो. मग MP डांबरीकरण होते आणि इथं का होत नाही? भाजपची सत्ता जर केंद्रात आहे, राज्यात भाजप आहे, मुख्यमंत्री आमच्या विदर्भातला आहे, हो नागपूरमधला. मग तो मुख्यमंत्र्याचा अभ्यास काय आता कमी पडतं का इकडे? त्या किमान हेलिकॉप्टरनं तर दौरा करावं ना त्यांना. नाही पैदल चलता येत, नाही उतरता येत. हे मोठं गंभीर आहे ही सगळी गोष्ट, आणि याला कारण आहे आम्ही आदिवासी बांधव थोडे आहे, कारण आम्ही शांत खूप आहे. कोणी आलं तर बोलणार नाही, त्याच्यासमोर पळणार. मी पाहतोय काल परवापासून पाहतो तर अर्धे लोक तर बोलापासूनच दूर जातात, चलणं तर लईच दूर आहे. म्हणजे हेच जर यात्रा आम्ही गावागावात तिकडे काढली असती तर लोकांचा असा झुमाटा घेऊन त्याला एक जल्लोष केला असता. पण इथं ते जे आहे ना, हे यांना ते म्हणजे यांची लूट कायम राहिली पाहिजे म्हणून लोक काय म्हणतात तिथे लाईट नाही आहे भैया, ठीक है लेकिन थोड़ा सा लाइट मिलना चाहिए. अरे लाइट नहीं है, थोड़ा सा मिलना चाहिए. तो मुझे देखो, जितना परतवाड़ा शहर में लाइट लगता है ना उतना पूरा मेळघाट में लगता है. और परतवाड़ा 2 दिन अगर लाइट बंद होता है तो हंगामा हो जाएगा, जला देंगे कार्यालय को. यहाँ तो 50-75 साल से लाइट नहीं मिल रहा है तो लोग बोल रहे हाँ नहीं है लाइट. इतने हल्के से ले रहे हैं तो मुझे समझ में नहीं आ रहा है. मैं तो नहीं ठंडा गिर जाऊँ, ये लोग तो बर्फ जैसे ठंडा है सब लोग. तो गर्म होना चाहिए, जलवा होना चाहिए. और हम तो भगत सिंह, बिरसा मुंडा, छत्रपति शिवाजी महाराज, बाबा साहेब आम्बेडकर के भक्त हैं. हम चीर के रख देंगे सरकार को. अगर सरकार इसमें 9 दिन तक राह देखेंगे, सलोना हमारा भगत सिंह का कदम शुरू हो जाएगा. अब सलोना तक तो हम गांधीगिरी से चलने वाले हैं. जब सलोना में पैर डालेंगे तब भगत सिंह हिला देंगे सरकार को. मुझे उम्मीद है आज नहीं कल हमारे साथ आदिवासी खड़ा रहेगा, मेळघाट खड़ा रहेगा, उनके अपने भविष्य के लिए खड़ा रहेगा. मैं तो पहले भी बता रहा हूँ कि अगर वोट मांगने आए तो नहीं देना भैया, लेकिन आंदोलन है तो चलना है साथ में, कुछ भी रहे तो वही उम्मीद करता हूँ. किस तरह आपण जर पाहिलं 50 किलोमीटर पायी पदयात्रा या ठिकाणी बच्चू कडू या ठिकाणी आहे. आणि जर सरकारने पदयात्रेची दखल घेतली नाही तर नंतर भगतसिंग गिरीने या ठिकाणी आंदोलन केलं जाईल असा इशारा सुद्धा या ठिकाणी बच्चू कडू यांनी दिलेला आहे. मी किरण ओले, जनुकाज न्यूज, मेळघाट.